कधी कधी असं होतं ना, किती किती दिवस एकही कार्यक्रम नसतो आणि आले म्हणजे सगळे कार्यक्रम एक सोबत. तर आज मला मेकअप ऑर्डर सुद्धा होती, त्यामुळे हा सगळा पसारा काढून मी इथे बसले होते. आणि त्या दिवशी अनुसाठी मी जी फ्रॉक मागवली होती ना, ती तिला खूप क्यूट दिसत होती, पण साईजला थोडीशी मोठी झाली. पण तरी सुद्धा ती आम्ही ठेवणार आहे, थोड्या दिवसांनी ती घालेल. तर आज पुन्हा निघालो होतो आम्ही बिटरगावला आणि नवीन मोबाईल घेतलाय, त्यामुळे सारखं काढून मला ते बघायचं होतं की मी त्यामध्ये कशी दिसतीये. तिथे गेल्यानंतर साडी तर मी चेंज केली, पण मेकअप करायचीच विसरून गेले. आणि इथल्या सुंदरतेविषयी मी तुम्हाला कायच सांगणार. हे आहे ओव्याचं झाड, झाड म्हणा रोप म्हणा, मामींनी मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतेय. तर गेलं की मी मेकअपचं सगळं सामान बाहेर काढून ठेवलं, थोडेच प्रोडक्ट्स आणले जेवढे मला लागतायत तेवढेच, आणि लागले मी माझ्या कामाला. तर ही आहे आरती, आणि प्रेग्नन्सीमुळे चेहऱ्यावरती तिच्या थोडेसे प्रॉब्लेम तयार झालेत. ही जी ज्वेलरी आहे ही घरीच त्यांनी तयार केली होती आणि एवढी ती सुंदर दिसत होती ना. तर मेकअप करणं हा माझा पॅशन आहे, आणि मेकअप कसा झालाय हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर या आहेत माझ्या छोट्या मामी. तशा मला 5-6 मामी आहेत, हळूहळू त्याही तुम्हाला मी दाखवेल. कोणत्याही कार्यक्रमांना जायला मला तर खूप जास्त आवडतं, कारण आपल्या सगळ्या पाहुण्यांची एका ठिकाणी भेट आपले कार्यक्रमांतच होते. तर अभिला लवकर झोपायची सवय आहे ना, त्यामुळे अशा जांभळ्या द्यायचं काम त्याचं सुरू आहे. आधी त्याला जेवायला घातलं, त्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं. आणि साड्यांचा विषय तर खूप हार्ड आहे बाबा, कारण कुठेही गेलं तर ते बघण्याचं काम तर आपलं सुरूच असतं. छोटी आहे ती रेवा आहे, आणि तिलाही ब्लॉगर बनायचंय. तर आज ऋषिकेशचा बर्थडे सुद्धा होता, त्यामुळे तोही आम्ही इथेच सेलिब्रेट केला. आणि इथे जे चष्मेवाले मामा आहेत ना, ते सगळ्यांचे फेवरेट आहेत. लहान असू देत मोठे असू देत, सगळ्यांनाच ते लागतात. आणि ही आमची सगळी फॅमिली आहेच, पण आता ही सगळी आपली युट्यूब फॅमिली सुद्धा आहे. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.